नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या 2 डिसेंबरला संपन्न होत आहे। नगराध्यक्ष पदासाठी मी या ठिकाणी जनतेचा उमेदवार म्हणून अपक्ष या ठिकाणी निवडणूक लढवत आहे। माझं चिन्ह आहे बॅट आणि मला विश्वास आहे की तळेगावातील सुज्ञ नागरिक आजच्या या ठिकाणी गुंडगिरीला किंवा तुमच्या या तळेगावातील सर्व भ्रष्टाचारी कारभाराला आज तुमच्या माध्यमातून एक सांगतो की तळेगावमध्ये कुठल्याही प्रकारची मूलभूत सुविधा दिली जात नाहीये। लोक पाण्यासाठी त्रस्त आहेत, लोक कचऱ्याच्या प्रश्नावरती रस्त्यावर उतरून आंदोलन करता येते। त्याचप्रमाणे तळेगावमध्ये सगळ्यात महत्त्वाची समस्या कुठली असेल तर ट्रॅफिकची समस्या, वाहतुकीची कोंडी ही नित्याची झालेली आहे। आज तळेगावमध्ये अशी बेबंदशाही माजलेली आहे की तळेगावमध्ये कुणीही यावं, कुठेही पथारी व्यवसाय चालू करावा त्याच्यावरती कुणाचाही कंट्रोल नाहीये। अक्षरशः सर्वसामान्य नागरिक वेठीस धरला जातोय। आज मुबलक प्रमाणामध्ये तळेगाव दाभाडे नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध असून सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी पाणी मिळत नाहीये, ही वादची वस्तुस्थिती आहे। काय सांगाल? साईडला सांगितलं जातं की आम्ही स्काय वॉक साठी एवढा फंड आणला, रोपवे साठी एकविरा देवीच्या तिथं त्या ठिकाणी एवढ्या कोटीचा रोपवे आणला। आज हॉस्पिटल झालेत पण आजही ते हॉस्पिटल चालू नाहीयेत, ही वस्तुस्थिती आहे। आज तळेगावकर नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आक्रोश करतात ते त्यांच्या मूलभूत प्रश्नासाठीच, आणि हेच मूलभूत प्रश्न घेऊन मी या ठिकाणी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आज तळेगाव दाभाडे नगरपालिकेची नगराध्यक्ष पदाची निवडणूक या ठिकाणी लढवत आहे। माझं चिन्ह आहे बॅट। सर, इथले जे राज्यकर्ते त्यांनी तुम्हाला फसवलं का? तुम्ही जर महायुती जर झाली नसती तर तुम्ही इथले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राहिले असते। आज मी तुम्हाला सांगतो की महायुती झाली म्हणून दुसरा उमेदवार, आणि महायुती जर झाली नसती, भारतीय जनता पार्टी स्वतंत्र म्हणून कमळ या चिन्हावर लढली असती तर किशोर बेगडे, हा भेदभाव या ठिकाणी केला जातो। आणि ही अभद्र महायुती करण्यासाठी मला वाटतं हे तळेगाव शहरामध्ये जे काही आज 20 वर्षांनी येत्या 2028ला डीपी प्लॅन तयार होणार आहे, इथले आरक्षणाचे विषय, त्या आरक्षणाच्या जमिनी कुणी कुणी घेतलेल्या आहेत, आरक्षण उठवण्याची कामं, दुसऱ्याच्या जमिनीवर आरक्षण टाकण्याची कामं या ठिकाणी होणार आहे। तळेगावकर नागरिकांनी सावधपणे या ठिकाणी डोळसपणे पाहून या ठिकाणी मतदान केलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं। ही आर्थिक लाभाची युती आहे। आज सर्वसामान्य माणसाला विश्वासात न घेता सुद्धा 19 उमेदवार बिनविरोध झाले, हे सिलेक्शन झालेलं आहे, इलेक्शन नाही। आणि सर्व तळेगावातील सर्वसामान्य नागरिक हा म्हणतोय आम्हाला सिलेक्शन नको, इलेक्शन हवंय। पण काय सांगा, कुठले प्रश्न घेऊन तुम्ही पुढे जातात? समजा तुम्ही नगराध्यक्ष झालात तर कुठले प्रश्न जे ते मार्गी लावणार? मी आपणा सर्वांच्या माध्यमातून तळेगावकर जनतेला एक आश्वस्त करतो, एक शब्द देतो, तर सर्वांनी रेकॉर्ड करून ठेवावा की तळेगाव दाभाडे नगरपालिकेमध्ये मी जनतेच्या प्रश्नावरती भांडून जनतेच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी नगराध्यक्ष होणारच आहे। परंतु नगराध्यक्ष झाल्यानंतर 8च दिवसात तळेगाव शहराचा पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल। कारण मला माहिती आहे आज पवना नदी असेल, इंद्रायणी नदी असेल, या ठिकाणाहून सुमारे 30 MLD पाणी रोज उचललं जातं, परंतु आज 30 MLD म्हणजे 3 कोटी लिटर पाणी रोज उचललं जातं। परंतु 1 लाख लोकसंख्येच्या गावाला आपण प्रतिमानशी दर दिवशी 300 लिटर पाणी देऊ शकत नाही, ही शोकांतिका आहे। म्हणून आम्ही 8 दिवसातच तळेगाव शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करू। त्याचप्रमाणे ट्रॅफिकची समस्या भरपूर आहे, इथं पथारी व्यवसाय, हातगाडीवाले मोठ्या प्रमाणावरती आहे, ह्याच्यामुळे ट्रॅफिक कोंडी होती, वाहतूक कोंडी होती, नागरिकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागतो। त्यामुळं आम्ही दुसरी जी समस्या आहे ट्रॅफिकची, याच्यासाठी आम्ही या पथारी व्यावसायिकांसाठी, फिरते व्यावसायिकांसाठी लायसन उपलब्ध करून देणार आहे नगरपालिकेच्या माध्यमातून, आणि त्यांना हॉकर झोन तयार करून देणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी। आणि त्याच्यामुळं निश्चितच मला विश्वास आहे की रस्त्यावरती फेरीवाले फिरले नाही, पथारी व्यावसायिक अनधिकृत्या बसले नाही, तर निश्चितच तळेगाव शहराची ट्रॅफिक समस्या सुटण्यास मदत होणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।